नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन पाटील लोकसेवा अकॅडमीवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचं हे आपलं इंट्रोडक्टरी सेशन आहे. तुमच्या डिमांडनुसार जी स्पेशल मॅथ्स आणि रिझनिंगची बॅच आपल्या लोकसेवा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सुरू होतीये. तर त्या बॅचमध्ये आपण कोणत्या पद्धतीनं सिलेबस पूर्ण करणार आहोत, तुम्ही कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे, मी कोणत्या पद्धतीनं शिकवणार आहे, या सगळ्या गोष्टींची जी काही थोडीशी चर्चा आहे या सेशन मध्ये आपण करणार आहोत. ठीक आहे, इंट्रोडक्टरी सेशन फॉर स्पेशल मॅथ्स अँड रिझनिंग बॅच, जी की 5 ऑक्टोबर पासून सुरुवात होते आणि त्यामध्ये मी म्हणजेच पवन पाटील शिकवणार आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपली ही जी बॅच आहे ती 5 स्टार बॅच आहे. ती 5 स्टार बॅच का असणार आहे? ठीक आहे, ती 5 स्टार बॅच का असणार आहे याच्याबद्दल मी नक्कीच बोलेन. ओके, पण त्याआधी गणिताबद्दल जी काही विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे, आता सगळ्यात आधी तर स्पेशली गणित म्हणेन, कारण इतके दिवस कसं होतं बघा, 15 प्रश्न विचारले जायचे. ओके, 15 प्रश्नामध्ये जास्तीत जास्त वेटेज, ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणीला होतं. पण आता जवळपास कोरोनाच्या नंतर असं आपण म्हणू शकतो की गणिताचे पण जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेमध्ये विचारले चालले. त्याच पद्धतीनं ही जी आपली बॅच असणार आहे याच्यासाठी टार्गेट एक्झाम कुठली असणार आहे, तर कंबाईन ग्रुप बी आणि सी, प्रिलिम्स, मेन्स सगळंच. ठीक आहे, तर यामध्ये ग्रुप बी आणि सी ची प्रिलिम्स आणि मेन्स, ओके, म्हणजे हे एकत्र झालंय. प्रिलिम्स त्यांची एकत्र होतीये, मेन्स वेगळी होतीये. तर यांची जी काही प्रिलिम्स एकत्र होतीये, तर त्याच्यामुळं परीक्षेमध्ये अजून गणिताची प्रश्न येण्याची म्हणजे जे काही पर्सेंटेज आहे, गणिताचं जे काही पर्सेंटेज आहे ते वाढलंय. ठीक आहे, आधी 2011 आणि 12चे जर तुम्ही पेपर बघितलात तर त्याच्यामध्ये गणित बरचसं विचारलं जायचं. मग 13 पासून आयोगानं थोडस बुद्धिमत्ता चाचणीकडे कल आपला वळवला. त्याच्यातल्या त्याच्यात तार्किक क्षमता वगैरेचे प्रश्न बरेचसे असायचे. पण आता परत अजून गणिताकडे गेलंय. असं का? त्याच्या मागेही कारण आहे. ओके, जर तुम्ही सेंट्रलच्या एक्झाम बघितलात, केंद्रातल्या एसएससीच्या असतील, रेल्वेच्या असतील वगैरे ज्या काही एक्झाम्स असतील, त्या एक्झाम बघितलात तर त्याच्यामध्ये गणिताचं प्रमाण जास्त किंवा समान आहे. रिझनिंग आणि मॅथ इक्वल आहे. ठीक आहे, मग आपले विद्यार्थी तिकडे कमी पडतात, पडू नयेत याच्यासाठी आयोगानेही जो काही आपला सिलेबस आहे तो त्याच्याशी पॅरलल केलेला आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित जर सेंट्रलच्याही एक्झाम बद्दल तुम्हाला काही म्हणजे देत असाल, नॉलेज असेल, तर स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी हा भाग तिकडं ऍड करण्यात आला. मग आयोगानं ही सांख्यिकीचा भाग आपल्याही सिलेबसला ऍड केलाय. तर सगळं मी जे काही बोलणार आहे कॉमन बोलणार आहे. प्रिलिम्स आणि मेन्स, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, प्रिलिम्स आणि मेन्स, कंबाईन बी आणि सी, प्रिलिम्स आणि मेन्स कॉमन पकडून बोलणार आहे. 20-22 प्रश्न जे काय असतील, मी इन अन ऍव्हरेज 20 प्रश्न असं बोलेन. तर 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवरती येत आहेत, तर हा विषय आपल्याला व्यवस्थित करावा लागणार आहे. तुम्हाला याची कितीही भीती वाटत असेल, तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपल्या बॅचच्या माध्यमातून नक्कीच सुटतील. ठीक आहे, तर जी काही भीती असणार आहे, जे काही टेन्शन असणार आहे, त्या सगळ्यांवरती आपण या ओके वन स्टॉप सोल्युशन जे काही असणार आहे तुम्हाला आपल्या बॅच मधून भेटणार आहे. मग विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न असतात, माझं बेसिक कच्चं आहे, मी आधी कधीच गणिताचा जास्त अभ्यास केलेला नाही, त्याच्यामुळे मला बेस नाहीये. मी तरी सांगतो, आपली बॅच एकदा जर तुम्ही परचेस केली तर तुम्हाला बेसिक पुस्तकं, क्रमिक पुस्तक काही करण्याची गरज नाही. बॅच मध्ये जेवढं काही घेतोय ते व्यवस्थित करायचं. ठीक आहे, नेमकं कसं घेणार आहे ते पुढे सांगणारच आहे, पण ते व्यवस्थित करायचं. अजून एक प्रॉब्लेम, सर शिकवताना किंवा मी अभ्यास करताना मला सगळी क्वेश्चन जमल्यासारखी वाटतात, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा मी सोडवायला जातो, अजून त्याच्यातल्या त्याच्यात परीक्षेमध्ये सोडवत असताना मला जमत नाही. कारण काय असतं बघा मित्रांनो, सराव खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी तर एखादी बॅग असेल, त्या बॅग मध्ये तुम्ही सामान भरत असताल, तर जितक्या व्यवस्थित तुम्ही त्याच्यामध्ये सामान भराल, तर ते सामान काढताना सुद्धा तुम्हाला तितकं सोपं जाईल. ठीक आहे, सामान व्यवस्थित भरा, कुठं काय भरताय स्टेप बाय स्टेप भरा, कुठं काय ठेवताय हे सगळं कळालं पाहिजे. मग काढतानाही तुम्हाला वेळ लागणार नाही किंवा टेन्शन राहणार नाही काय कुठे. आणि जर आपल्याला व्यवस्थित माहिती नसेल तर आपण सगळं सामान खालीवर खालीवर, जर खेड्यागावाच्या शब्दात म्हणायचं, इचकतो. तर तसं नाही व्हायला पाहिजे. जे पाणी असतंय, पाणी जर स्वच्छ असेल तर त्याचं तळ आपल्याला दिसतंय. तर तसं
ज्या काही कन्सेप्ट तुम्ही तुमच्या डोक्यात भरणार आहेत त्या व्यवस्थित डोक्यात असल्या पाहिजेत. ठीक आहे, ही एक गोष्ट झाली, बाकी जास्त याच्याबद्दल बोलणार नाही. दुसरी गोष्ट, खूप लोकांचं, खूप विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की मास्तर मला स्पीड नाहीये, मला स्पीड नाहीये. तर स्पीड साठी एक तर बेसिक व्यवस्थित असलं पाहिजे, त्याच्यानंतर सराव असला पाहिजे, आणि ट्रिक्स, टेक्निक्स, लॉजिक्स जे काही असेल ते सांगण्याची जबाबदारी माझी राहिली. परंतु विषय कसा असतो माहिती का, पूर्ण क्वेश्चन्स तुम्ही सोडवले पाहिजेत. बऱ्याच वेळेला काय असते, हा हे क्वेश्चन असं आहे, हे असं येईल, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. एक तर आता गणित जास्त यायला लागलंय, किंवा म्हणजे आधीच्या पेक्षा जास्त यायला लागलंय, रिझनिंगच्या कंपॅरिझन मध्ये बरोबर यायला लागले, आपण असं म्हणू शकतो. तर कॅल्क्युलेशन जमले पाहिजे. कसं असतंय, जेव्हा तुम्ही जर समजा फोर व्हीलर शिकलात, तर क्लच, ब्रेक, ऍक्सलरेटर हे कुठं कोणतं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. पण आपल्याला माहिती आहे किंवा क्लच दाबायचा, गिअर टाकायचा, मग क्लच हळूहळू सोडायचा, एक्सलेटर वाढवायचं, गाडी पुढे जाते. पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा ते करायला जातो तेव्हा गाडी बंद पडते, तेव्हा गाडी झटके मारते. तर त्याच्यासाठी एकच उपाय असतो, सराव करणं. ओके, क्लच सोडून, क्लच पकडून गिअर टाकला, मग क्लच हळूहळू सोडून ऍक्सलरेटर वाढवायचं, गाडी पुढे जातं. माहिती आहे, वेगळं काहीच नाहीये, पण ऍक्च्युअल मध्ये करायला गेल्यानंतर गाडी बंद पडते किंवा गाडी झटके मारते. तर याच्यासाठी काय असतंय, फक्त सराव करणं. ठीक आहे, तर ते आपल्याला करायचंय, बट विथ लॉजिक, विथ ट्रिक्स. स्मार्ट वर्क करायचंय, पण हार्ड वर्क करायचं, पण स्मार्टली करायचंय. ठीक आहे, तर बाकी सगळ्या गोष्टी आपण बॅच मध्ये हळूहळू बोलतच राहूया. तर आपली ही बॅच 5 स्टार काय असणार आहे बघा, किंवा बॅच मध्ये नेमकं मी कसं शिकवणार आहे त्याच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं, तर जे काही तुमचं बेसिक असणार आहे ते बेसिक पूर्ण कव्हर होईल. एखादा टॉपिक घेतोय, समजा एजेस, वयवारी, ठीक आहे, टाइम अँड वर्क. तर समजा टाइम अँड वर्क आहे, तर टाइम अँड वर्क साठी जर समजा एलसीएम लागत असेल, लसावी मसावी, लसावी जर काढावा लागत असेल, तर तो लसावी तुम्हाला कसा काढायचा हे व्यवस्थित शिकवलं जाईल. तर ते सगळं बेसिक आधी घेऊनच ते टॉपिक कव्हर केले जातील. फक्त तुमच्याकडून अपेक्षा एवढी आहे की मास्तर जे शिकवतंय त्याचा तुम्ही सराव केला पाहिजे. ठीक आहे, मास्तर जे शिकवतंय बघा, बऱ्याच वेळेला कसं असतं, एखादा प्रॅक्टिस सेशन असेल तर जे क्वेश्चन जमतात विद्यार्थी सोडवतात. समजा 10 क्वेश्चन घेतले, त्याच्यातले 3 नाही जमले, तर तुमची जबाबदारी आहे की जे 3 नाही जमले ते तुम्हाला प्रॅक्टिस करायचे जमेपर्यंत. ठीक आहे, ही तुमची जबाबदारी आहे. तर आपण जे काही आपली बॅच आहे, तर ती बॅचची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, तर सगळं बेसिक आधी घेतलं जाईल. म्हणजेच बेसिक एखादा टॉपिक आहे त्याचे बेसिक कन्सेप्ट घेतले जातील. ओके, टाइप वाईज शिकवलं जाईल. त्याच्यानंतर जे काही कंबाईनचे 2011 ते 2023 पर्यंतचे क्वेश्चन पेपर आहेत, मी हटकून सॉरी 13 लिहिलंय, 2011 ते 23 पर्यंतचे जे काही आपले क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यातले सगळे पीवायक्यू कव्हर केले जातील. ठीक आहे, मी 2011 लिहिलोय, 2013 नाही. याच्या माग ही कारण आहे, कारण 2011 आणि 12ला गणित जास्त विचारलं जायचं, आणि आयोगाचा जो सध्याचा ट्रेंड सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा गणित जास्त विचारलं जात आहे. सिम्प्लिफिकेशन, घातांक असे टॉपिक परत विचारले चाललेत. तर हे 2011 आणि 12चे जे काही आपले PSI, STI, SO, प्रिलिम्स, मेन्स, ठीक आहे, जे काही पेपर्स असतील त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील. त्यामुळं 11, 12 सहित 23 पर्यंतचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातले PYQ आपण घेणार आहोत. एकतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असतील, अदरवाइज लाईव्ह असतील, जसं काही असेल, पण पूर्ण कंप्लीट केलं जाईल. तर बेसिक, त्याच्यानंतर PYQ, ठीक आहे, कंबाईन बी अँड सी, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेशन होईल. जे काही बेसिक असेल ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये दिलं जाईल. त्याच्यानंतर PYQ आयदर रेकॉर्डेड, एकतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये, अदरवाइज तुम्हाला लाईव्ह घेईल PYQ क्वेश्चन, आणि प्रॅक्टिस जी आहे ती मात्र लाईव्ह मध्येच होईल. हे दोन घटक झाल्याच्या नंतर आपण प्रॅक्टिस सेशन कडे येणार आहोत. त्याच्यामध्ये जे बेसिक क्वेश्चन्स आहेत, जे टाइप वाईज आहेत त्यातले काही क्वेश्चन्स असतील, आणि PYQ मधले जे काही अजून काही क्वेश्चन्स असतील, आणि त्याच्यानंतर रिव्हिजन सुद्धा होईल, आणि प्रत्येक टॉपिक वरती टेस्ट सुद्धा होईल. यामुळंच, ठीक आहे,
यामुळंच या बॅचला मी ओके 5 स्टार असं नाव दिलंय, कारण ह्या पाचही गोष्टी महत्वाच्या आहेत. या पाचही गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. बेसिक PYQ प्रॅक्टिस, ओके, रिव्हिजन. आता हे रिव्हिजन जे आहे इथं नंतर पण येईल, म्हणजे जेव्हा तुमच्या परीक्षेची तारीख येईल, ओके, परीक्षा पुढे असताना त्याचं रिव्हिजन सुद्धा होईल. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपल्या बॅचची स्ट्रॅटर्जी असणार आहे. नेक्स्ट जो काही आपला सिलेबस आहे बघा, मोठी जर सांगायचं म्हटलं, जे काही आपलं मॅथ्स आणि रिझनिंग आहे त्याचे टोटल 60 टॉपिक्स आहेत. टोटल 60 टॉपिक्स आहेत. सगळा सिलेबस कव्हर केला जाईल. आता बघा, पण असं नाही, आता शाब्दिक उदाहरण आहेत, तर मी जर समजा 2013 पासून 23 पर्यंत, 11 पासून 23 पर्यंत सगळे क्वेश्चन पेपर सोडवून घेतले, तर त्यामध्ये शाब्दिक उदाहरणं किंवा कुठले काही कोड वगैरे असतील ते कव्हर होतील. ओके, पण सगळा सिलेबस कव्हर होईल. आणि हे जे 60 टॉपिक आहेत, मोठी 60 टॉपिक आहेत मॅथ्स आणि रिझनिंग. आता त्याच्यामध्ये अजून थोडस आपल्याला जर डिवाइड करायचं म्हटलं तर रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी, मॅथ, गणित, ओके, तार्किक क्षमता, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नॉन व्हर्बल रिझनिंग. नॉन व्हर्बल रिझनिंग, ठीक आहे. आता जेव्हापासून गणित यायला लागलंय तेव्हापासून नॉन व्हर्बल रिझनिंगचे क्वेश्चन कमी झालेत. जर 2014, 15, 16, 17, 18 हे जर पेपर बघितले त्यामध्ये हे बरंच होतं. असं नाही की ते बंद झालंय, थोडंसं प्रमाण कमी झालंय, पण आपल्याला शिकणं तर सगळंच आहे. ठीक आहे, आणि हे असं समजून तुम्हाला ही बॅच कंप्लीट करायची आहे की तुमच्या आयुष्यातलं मॅथ्स आणि रिझनिंग तुम्ही शेवटचं शिकताय. याच्यानंतर ना तर तुमच्या तोंडून असा शब्द आला पाहिजे की माझं बेसिक कच्चं आहे, ठीक आहे, ना तर मी ऑप्शन मध्ये टाकेन असलं काहीही जमणार नाही. 20 प्रश्न प्रिलिम्स आणि मेन्सला, म्हणजे टोटल 40 ते 42 प्रश्न जर येत असतील तर हे आपल्याला पूर्ण करायचंच आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बघा परत, आता मॅथ्स मध्ये स्टॅटिस्टिक्स जे आहे ते गणितात येत आहे, सांख्यिकी, ओके, DI झालं, स्टॅटिस्टिक्स झालं, हे ह्याच्यामध्ये आलं. त्याच्यानंतर भूमिती झालं. भूमितीवरती जास्त आपल्याला एवढं काही डिटेल असं नाहीये. एखादा प्रश्न खूपच आउट ऑफ द बॉक्स आला तर तो सगळ्यालाच येणार नाही. भूमितीमध्ये जे क्षेत्रफळ, घनफळ, ठीक आहे, त्याच्यानंतर मॅक्सिमम जे कोन आहेत, व्युत्क्रम कोन, विरुद्ध कोन, ठीक आहे, हे हा जर एक्स असेल तर हा सुद्धा एक्स असतो, ठीक आहे, हे व्युत्क्रम कोन झालं. तर या पद्धतीनं भूमिती, ठीक आहे, गणितामध्ये भूमिती झालं, सांख्यिकी झालं, हे याच्यामध्येच येईल. तर ह्या चारींचं जरी टोटल केलं तर 60 टॉपिक आहेत. ओके, तर सगळा सिलेबस पूर्ण होईल. आणि जर सिलेबस वाईज बघायचं म्हटलं थोडस फास्ट जातो सिलेबस, इथं सांगत बसावं असं मला वाटत नाही. त्याची PDF तुम्हाला आपल्या लोकसेवा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल वरती भेटून जाईल. ठीक आहे, आता मी जे काही आहे बघा, जे रिझनिंग आहे, ओके, एक रिझनिंगचे 30 टॉपिक पकडा विथ नॉन व्हर्बल रिझनिंग, ठीक आहे, आणि मॅथ्सचे 30 टॉपिक पकडा. तर रिझनिंग जे काही आहे मी 5 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. 5 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे, जसं की वर्णमालिका, लयबद्ध मालिका, संख्या मालिका, आकृत्यांची कोडी. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त प्रश्न रिझनिंग वरती जर कुठल्या याच्यामध्ये विचारले जात असतील तर पार्ट 2 मध्ये विचारले जातात. ओके, पार्ट 2 मध्ये विचारले जातात. जेव्हा आपण अभ्यास करूयात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मास्टरनं असे पार्ट्स का पाडलेत. ठीक आहे, आणि हे आहे नॉन व्हर्बल रिझनिंग. नॉन व्हर्बल रिझनिंगचे पण जवळपास 10 टॉपिक्स आहेत, सगळी कव्हर होतील. ठीक आहे, ऑलरेडी 70% सिलेबस आपला रेकॉर्डेड फॉर्म मधला तुमच्या बॅच मध्ये आता आपण अपलोड केलेला आहे. एका टाइम टेबल नुसार आपण काय करूयात, त्याच्यातले टॉपिक्स, ठीक आहे, त्याचे प्रॅक्टिस क्लास, त्याची टेस्ट, या पद्धतीनं पुढे जाणार. ओके, आफ्टर दॅट तार्किक क्षमता. आता बघा, तार्किक क्षमतेबद्दल जर स्पेशल असं काही सांगायचं म्हटलं तर हे जे काही आहे विधान आणि निष्कर्ष, सिलोलिझम, सिलोलिझम, ठीक आहे, सर्व कुत्रे मांजरे आहेत, ओके, सर्व कुत्रे मांजरे आहेत, काही मांजरे वाघ आहेत, जे काही असेल सिलोलिझम. ओके, आणि त्याच्यानंतर खरे खोटे, हे 2 टॉपिक वरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आता सिलेबस मध्ये ते बाकीचे आहेत, ओके, म्हणून ते आपण इथं लिहिलेत, पण हे 2 VVIMP आहेत असं आपण म्हणू शकतो. अजून जास्त त्याच्यामध्ये डिटेल मध्ये सांगायचं म्हटलं, जर तुम्ही ग्रुप बी आणि सी, कंबाईन ग्रुप बी आणि सी ला जर सेपरेटली डिवाइड करून बघितलात तर बी ला जास्तीत जास्त प्रश्न सिलोलिझमचे असतात आणि खरे खोटे जे काही आहे हे सी ला विचारलं जातं. ठीक आहे, म्हणजे असं नाही की बी ला
खरे खोटे येत नाही, पण एक जास्त जर ऑब्झर्व केलं तर त्या पद्धतीनं तुम्हाला दिसेल. पण आपल्याला शिकायचं सगळंच आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट अंकगणित. ठीक आहे. मग हे जे काही आहेत हे सगळे बेसिक टॉपिक आहेत, समजून घ्या. याच्यामध्ये स्पेशली आपण असं घेणार, म्हणजे हा टॉपिक सेपरेटली घेणार, घातांक झाला. ठीक आहे. यांचं जे काही आहे बेसिक नॉलेज तुम्हाला भेटून जाईल. आणि त्याच्यानंतर मग याच्यातले जे काही टॉपिक असतील आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन जर कुठले विचारले जात असतील तर ह्या पार्ट 3 आणि 4 वर. ओके. आता याच्यामध्ये जे काही आहे क्रम आणि निवड, परमिटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, एलिगेशन, मिक्सचर. ठीक आहे. कूट प्रश्न याच्यावरती विचारले जातात. DI डाटा इंटरप्रिटेशन, 4 प्रकारचे डाटा इंटरप्रिटेशन. ठीक आहे. एक असतं आपलं हे बार. ठीक आहे. बार डायग्राम, त्याच्यानंतर एक पाय चार्ट असतं, एक रे डायग्राम असतं. ओके. आपल्याला जास्त करून याच्यावरती विचारले जातात. तर DI जे काही आहे ते मागच्या 2-3 वर्षापासून ठीक आहे महत्वाचंच आहे. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी आणि भूमितीमधलं जसं तुम्हाला मी बोललो क्षेत्रफळ, घनफळ आणि स्पेशल भूमितीमध्ये कोन वगैरे जे काही आहेत. ठीक आहे. तर त्याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. याच्याबद्दल सिलेबस बद्दल मी जास्त काही डिटेल इथं बोलत बसलो नाही, तरी थोडक्यात ओझरती नजर आपण त्याच्यावरून टाकलेली आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट टीचिंग स्ट्रॅटर्जी. आता हे माझं आहे म्हणून मी टीचिंग स्ट्रॅटर्जी लिहिलंय. तुम्ही काय करा, ओके, मॅथ्स अँड रिझनिंग स्टडी स्ट्रॅटर्जी. स्टडी स्ट्रॅटर्जी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचं अभ्यासाचं तुमची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे. तर सगळ्यात आधी तुम्ही एखादा टॉपिक घेतला तर त्या टॉपिकचं बेसिक तुम्ही व्यवस्थित पूर्ण केलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन. टाईप वाईज क्वेश्चन म्हणजे समजा एखादा टॉपिक आहे, कॅलेंडर हा टॉपिक आहे. ठीक आहे. कॅलेंडर, दिनदर्शिका. ठीक आहे. कॅलेंडर, दिनदर्शिका. ओके. दिनदर्शिका हा जर टॉपिक आहे समजा, तर या टॉपिकचे 10 प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. कुठलीही परीक्षा असेल, महाराष्ट्रातली नाही, ओके, भारतातली कुठलीही परीक्षा असेल तर कॅलेंडर वरती या 10 टाइपचे क्वेश्चन असतात. ठीक आहे. मग आपल्याला कॅलेंडरचं बेसिक माहिती पाहिजे. ओके. मी कॅलेंडर घेऊन सांगतोय. ठीक आहे. योग आयोग, कॅलेंडर हा शब्द आला म्हणजे मला आठवला, मी बोललो. ठीक आहे. तर कॅलेंडर मधलं काय, मग बाबा एवढे एवढे म्हणजे लीप वर्ष कोणाला म्हणतात, एका वर्षामध्ये किती लीप वर्ष असतात, लीप वर्षामध्ये किती दिवस, नॉर्मल वर्षामध्ये किती दिवस, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आधी होतील. त्याच्यानंतर किती टाईपचे क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक टाईप वरती क्वेश्चन होतील, टाईप वाईज क्वेश्चन होतील. त्याच्यानंतर आपल्या आयोगाने विचारलेले प्रश्न होतील. त्याच्यानंतर रिव्हिजन. त्याच्यानंतर रिव्हिजन होईल एखाद्या सेशन मध्ये अख्खा टॉपिक. ठीक आहे. किंवा इथं रिव्हिजन पेक्षा प्रॅक्टिस क्लास आपण म्हणावं लागेल, प्रॅक्टिस क्लास असं म्हणावं लागेल. त्याच्यानंतर एक्झाम होईल, त्याच्यानंतर परत अजून रिव्हिजन होईल. ठीक आहे. या पद्धतीनं आपली टीचिंग स्ट्रॅटर्जी असणार आहे. क्लिअर आहे. आणि गणिताचं सुद्धा रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतंय. मास्टर 3 महिन्यापूर्वी मी टाइम अँड वर्क हा टॉपिकचा अभ्यास केला होता, पण आता मला काहीच नाही रे आठवत. ठीक आहे. काय त्याला बघावं लागतंय ना, त्याला बघावं लागतंय. असंच कधीही तुम्ही एकदा केलं म्हणजे नाही होत, त्याचंही रिव्हिजन करावं लागतंय. रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. केलेला अभ्यास जास्त दिवस टिकवण्यासाठी रिव्हिजन गरजेचं आहे. शॉर्ट्स नोट्स गरजेचे आहेत. गणिताचे पण शॉर्ट्स नोट्स पाहिजेत. मी जे काही आहे रिव्हिजन घेत राहील. शॉर्ट नोट्स असतील आपल्या, त्याच्याबद्दल काही विषय नाहीये. ठीक आहे. पण तुम्हाला सांगतोय, समजा एखादा जण क्लास लावणार नसेल, असं सहज व्हिडिओ बघत असेल, तर लेका या पद्धतीनं अभ्यास कर. ठीक आहे. विषय काय होतो माहिती का, मॅथ्स आणि रिझनिंग वरती खूप अन्याय होतो. का? एक तर पोरगाला वाटतंय अरे युट्यूब वरती सगळं आहे रे, युट्यूब वरती सगळे टॉपिक आहेत, क्लास लावायची गरज नाही. लेका ठीक आहे, युट्यूब वरती आहे, पुस्तकं महाराष्ट्रातले चांगले आहेत, सगळा विषय ओके. पण तू करतोस का? ठीक आहे. आपण अभ्यास करूया. अरे तू करतोस का? आतापर्यंत झालंय का? होत असेल तर ओके, या पद्धतीने अभ्यास कर. ठीक आहे. नसेल होत तर एकदा आयुष्यातलं शेवटचं, अभी नाही तो फिर कभी नाही. ठीक आहे. तर या पद्धतीनं टीचिंग स्ट्रॅटर्जी असणार आहे. तुमचा आपला जो काही असणार आहे तो अभ्यास असणार आहे. महत्वाचे टॉपिक. आता या सेशन मध्ये मी बिलकुल महत्वाचे टॉपिक सांगणार नाही. का? अरे बॅच आता सुरू होते, तू सगळं सिलेबस आता व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न कर. परीक्षा जेव्हा येईल, जेव्हा आपले रिव्हिजन सेशन चालू होणार आहेत, तेव्हा मी सांगेल तेव्हा क्रीम काढून देईल.
ठीक आहे, आता व्यवस्थित अभ्यास बेसिक पासून करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, अभ्यासाची स्ट्रॅटर्जी तुम्ही नाही केलात तरी चालतंय. ठीक आहे, वीकली मास्टरचे जर समजा 3 ते 4 सेशन होत असतील, वीकली मास्टरचे 3 ते 4 सेशन होत असतील, तर मास्टर त्या 3 ते 4 सेशन मध्ये जे घेतय, ओके, आफ्टर दॅट मास्टर 3 ते 4 सेशन मध्ये घेतय. मास्टरनं वीकली समजा एक्झाम एखाद्या टॉपिक, मास्टरनं सांगितलं अरे या वीकच्या शेवटी ऍव्हरेज या टॉपिक वरती आपली एक्झाम होणार आहे, तर ऍव्हरेज या टॉपिक वरती एक्झाम होणार म्हटल्यानंतर तुमचं ऍव्हरेज सरासरी, ओके, तर तुमचं कर्तव्य आहे की ती एक्झाम सिरियस देणं. मास्टर अभ्यास एवढा आता व्यवस्थित झाला नाही, आताच परीक्षा देत नाही, उगाच पेपर बघितलो तर नंतर इंटरेस्ट येणार नाही, अभ्यास झाल्यावर का अभ्यास पूर्ण कधीही होत नसतो. आपल्या जवळ जेवढं आहे त्याच्यावरतीच युद्ध लढायचं असतंय. सगळं भेटल त्याच्यानंतर मी लढायला जातो, होत नाही. जितना है उतना काफी है. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं मास्तर, ठीक आहे, आता कसं मास्तर म्हणल तसं, ठीक आहे, मास्तर ज्या पद्धतीनं घेतय त्या पद्धतीनं तुम्ही सोबत चला. क्लासच्या आधी अर्धा तास आणि मास्टरच्या क्लासच्या नंतर अर्धा तास आणि मास्टर सोबतचा 1 ते 1.5 तास एवढं केलात बस. ठीक आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. आता समजा एखाद्याचं लयच वीक आहे, त्याला मी दोनदा सांगून पण समजत नाही, तर त्याची जबाबदारी आहे की सेशन संपल्याच्या नंतर एकदा दोनदा रिपीट बघून घेणं. एखादा हुशार असेल, त्याला 2 क्वेश्चन नाही जमले सेशन मधले, तर त्याची जबाबदारी आहे की मास्टरनं 15 क्वेश्चन घेतले तर 2 क्वेश्चन जमले नाही, तर ते 2 क्वेश्चन मी बघून, ओके, रिपीट बघून समजून घेऊन सोडवतो आणि परफेक्ट करतो. ठीक आहे, हे तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट बुक्स बद्दल आताच मी काही बोलणार नाही, मला वाटत नाही. ठीक आहे, जे आपलं बेसिक होईल, बेसिक जे काही सेशन्स असतील, बेसिक जे काही तुम्हाला लेक्चर्स भेटणार आहेत, ठीक आहे, तर ते बेसिक मधले क्वेश्चन्स आणि आपल्या आयोगाचे पीवायक्यू क्वेश्चन केलात तर बस आहे. व्यवस्थित समजून घेऊन करा. याच्यानं याला भागायचं, शॉर्ट ट्रिक, उत्तर येतंय असं नको रे. आधी समजून घे की हे कोण आहे, आयोग कसे प्रश्न देत आहे, समजून घेऊन सोडवण्याचे. म्हणत नाही मी, समजा 20 प्रश्न येतात, त्याच्यातले 3 ते 4 असे असतात की 10 ते 15 सेकंदात. बघा अजून एक गोष्ट सांगतोय, ह्या 20 प्रश्नातून एक हा दुसरा असा प्रश्न असतो की तो सोडवलाच नाही पाहिजे. तो प्रश्न याच्यासाठी असतो की तुमचा टाइम कंझ्युम करण्यासाठी आला असतो. समजला पाहिजे ना कुठं खेटायचं आणि कुठं नाही खेटायचं. तर त्याच्यासाठी काही प्रश्न असे पण असणार आहेत की जे तुम्ही स्किप केले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बेसिक असं काही जास्त सांगावं असं तुमच्याकडून गरज नाही, पण लेका 1 ते 30 पर्यंतचे जे पाढे आहेत ना, ते पाढे पाठच पाहिजेत. पाढे पाठ करायचे का मास्तर लहानपणापासून करतो, जमलं नाही. मास्तरचा लाईव्ह क्लास आहे, सेशनच्या आधी अर्धा तास गणिताचा अभ्यास करतोय. समजा मास्तरचं लेक्चर सकाळी 11 वाजता आहे, 10:30 वाजता तुम्ही बसले तर एक 5 मिनिट पाढे वाचून घ्यायचे. 4 आठवड्यातून मास्तरचे लेक्चर आहे, तर 4ही दिवस, ठीक आहे, 3 दिवस 4 दिवस जे काही असेल, तर ते 3 दिवस 4 दिवस सेशनच्या आधी पाढे वाचून घ्या. ओके, पाठ करत बसू नका. आज पाठ केलं की 8 दिवसानं विसरतंय. कंटिन्युअस वाचत राहा. ठीक आहे, 1 ते 30 पर्यंतचे पाढे. आणि असलं नाही सांगायचं बरं मला ते पाढे, ओके, बनवता येतात, ती ट्रिक माहिती आहे का, तसलं काय नाही. 30 सत्ते म्हटलं की 91 आलं पाहिजे. ठीक आहे, डिरेक्टली, ओके, तिथं गॅप नाही पाहिजे. त्याच्यानंतर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, ठीक आहे, 1 ते 20 पर्यंतचे घन, आणि जे काही तुम्हाला मी, ओके, जे काही तुम्हाला मी हे बेसिक लक्षात ठेवा म्हणून देईन, तर ते सगळं जे काही बेसिक आहे ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून घ्या. आणि ते पाठांतर करायचं का, बिलकुल नाही. मास्टरचं सेशन बघा, एक तर आपलं सेशन, लाईव्ह सेशन जे काही आहे समजा 11 वाजता आहे, अदरवाईज समजा 3 वाजता आहे. ठीक आहे, तर इथं 10:30 वाजता जर तुम्ही बसले, अदरवाईज समजा तुम्ही 2:30 वाजता बसले, 12:30 1 वाजता मेसवरती जायचं, मस्त जेवण करायचं, 15-20 मिनिट थोडस रिलॅक्स, मग नंतर झोप काढायचं काम माझं आहे. ठीक आहे, मग हे पहिले 15-20-30 मिनिट जे काही टॉपिक मास्टर घेणार आहे त्याचं रिव्हिजन आणि पाढे जे काही तुम्हाला मी देईन 5-6 पानं ती रोज वाचायची. ओके, या पद्धतीनं बेसिक असणार आहे. आणि ज्या काही तुमच्या पुढे अडचणी असतील
जे काही तुमचे गणिताबद्दलचे म्हणजे गैरसमज असतील ते सगळे आपल्या या बॅच मधून पूर्ण दूर जातील. ज्यांना बॅच लावायचीही नसेल तर त्यांनी या पद्धतीने अभ्यास करा. रोज एक 2 तास, 1.5 ते 2 तास, एक 4 दिवस तरी आठवड्यातले तुम्ही मॅथ्स रिझनिंगला दिलं पाहिजे. मॅथ्स रिझनिंगचं रिव्हिजन झालं पाहिजे. ठीक आहे. आणि टॉपिक्स सगळे टॉप टू बॉटम न करता, ठीक आहे, एखादा टॉपिक घेतला टॉप टू बॉटम न करता, जे आपला आयोग विचारतंय हे पण माहिती पाहिजे. ओके. तर जास्त काही टेन्शन घेऊ नका. बॅच लावलात तर मास्तर सोबत, बॅच नाही लावलं मास्तर शिवाय, पण तुम्हाला करायचं आहे, सोडायचं नाही. 20 ते 22 प्रश्न, 20 ते 22 मार्क. ठीक आहे. नॉट अ जोक. प्रिलिम्सला आहे, मेन्सला आहे, करायचंय करायचंय करायचंय. ठीक आहे. सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट लक. परीक्षेच्या पहिल्या दिवशी, परीक्षेच्या दिवशी बेस्ट लक म्हणून काही उपयोग नाही. अभ्यास स्वतःहून करणार असाल तरी ओके. युट्यूब वरती पण आपले काही सेशन होतील. नसेल तुम्हाला बेसिक पासून पूर्ण व्यवस्थित मास्तर आयुष्यातला शेवटचा शिकवतो, बघतो तू कसं शिकवतो, मला कसं समजतं. ठीक आहे. बॅच लावले का टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे. आयुष्यातलं शेवटचं सेल्फ स्टडी करणार असताल, चांगली चांगली पुस्तकं आहेत आपल्या महाराष्ट्रात एमपीएससीची, ती प्रिफर करून तुम्ही अभ्यास करा. युट्यूब वरती बरेचसं कंटेंट आहे, ते प्रिफर करू शकता तुम्ही, पण करा. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तर 5 ऑक्टोबर पासून, ओके, 5 ऑक्टोबर पासून आपली ही मॅथ्स अँड रिझनिंगची स्पेशल बॅच ऑन डिमांड लोकसेवा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती सुरू होत आहे. ओके. अप्पा सर बऱ्याच वेळेला म्हणायचे की जीएस तर ठीक आहे, पण पोराचा रिझल्ट मॅथ्स आणि रिझनिंग मुळे जात आहे. ठीक आहे. अप्पा सर नेहमी म्हणायचे बऱ्याच पोरांचा मॅथ्स अँड रिझनिंगचा प्रॉब्लेम आहे. आणि आता सायन्सचं पण वेटेज वाढलंय, तर सायन्सचं पण पवार सर आहेत, पवार सर घेतात आपल्या प्लॅटफॉर्म वरती. ठीक आहे. तर सगळंच परिपूर्ण असं हे आहे. आणि मॅथ्स आणि रिझनिंगची जी काही कमतरता आहे तर ती मी 100% प्रयत्न करेन की पूर्ण ती कमतरता राहणार नाही. कुणाचाही रिझल्ट, मॅथ्स आणि रिझनिंग सगळ्यात जास्त तुम्हाला कसं आवडेल याची काळजी मी घेईन. फक्त तुम्हाला मास्तर सोबत चालायचं आहे. ठीक आहे. बाकी तुमच्या अनेक शंका असतील, त्या शंका हळूहळू दूर होतील. मॅथ्स बद्दल जे काही आजपर्यंत टेन्शन असेल ते सुद्धा दूर होईल आपल्या ह्या स्पेशल मॅथ्स अँड रिझनिंग बॅच मधून. ठीक आहे. तर भेटूयात आपल्या बॅच मध्ये. ओके. तोपर्यंत सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आपल्या अभ्यासामध्ये व्यस्त राहा. सगळ्यांना जय हिंद.